नमस्कार. खेळ म्हणजे फक्त करमणूक आहे का? हा प्रश्न आपण सगळ्यांनी कधी ना कधी स्वतःला विचारलेला असेल. कारण अनेकदा आपल्याला असे वाटते की खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पण मित्रांनो, खेळ हा केवळ विरंगुळा नसून तो आपले व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडवतो. आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे स्पर्धा खूप वाढली आहे. चांगले गुण मिळवा, पहिला क्रमांक मिळवा, मोठे व्हा, हेच आपण सतत ऐकत असतो. अभ्यास नक्कीच महत्त्वाचा आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही. पण फक्त अभ्यास करूनच माणूस सर्वांगीण विकसित होतो का? तर याचं उत्तर नाही असेच आपल्याला मिळेल. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधल्याशिवाय माणसाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. खेळामुळे आपले शरीर सुदृढ व तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ खेळल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. आजच्या काळात मोबाईल व टीव्हीमुळे आपण घरातच बसून राहतो. अशा वेळी खेळ आपल्याला बाहेर नेतो, हालचाल करायला शिकवतो व आजारांपासून संरक्षण देतो. ते म्हणतात ना, तंदुरुस्त शरीरातच तंदुरुस्त मन राहते. खेळ आपल्याला शिस्त शिकवतो. वेळेवर मैदानावर पोचणे, नियम पाळणे, पंचांचा निर्णय मान्य करणे, हे सर्व गुण आपल्याला खेळातूनच मिळतात. जेव्हा आपण शिस्तीत खेळतो तेव्हा हीच शिस्त आपल्याला अभ्यासातही मदत करते. वेळेचे नियोजन करणे, अभ्यासासाठी वेळ काढणे आणि लक्ष केंद्रित करणे आपल्याला जमू लागते. खेळामुळे आपली एकाग्रता वाढते. हीच एकाग्रता वर्गात बसून अभ्यास करतानाही फार उपयोगी पडते. मैदानावर एका क्षणाचीही चूक आपल्याला सामन्यात हरवू शकते. म्हणून खेळ आपल्याला सतर्क राहायला शिकवतो. खेळ मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासाचा ताण, परीक्षा, गृहपाठ यामुळे आपण कधी तणावात येतो. पण खेळल्यावर मन मोकळे होते, ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो व कोणतेही काम करण्याची हिंमत आपल्याला मिळते. आपण आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहतो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. उदाहरणार्थ विराट कोहली. तो नेहमी शांत राहतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी योग्य निर्णय घेतो. त्याचा हाच गुण आपल्यालाही शिकण्यासारखा आहे. नेहमी शांत राहणे, धीर न सोडणे आणि सतत मेहनत करत राहणे. खेळाडूंचे यश हे केवळ त्यांच्या प्रतिभेमुळे नसते, तर त्यामागे त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत, सराव, त्याग आणि शिस्त असते. हाच धडा आपल्याला अभ्यासातही लागू होतो. रोज थोडा थोडा अभ्यास केला, सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की अभ्यास आणि खेळ हे एकमेकांचे शत्रू नसून खरे मित्र आहेत. अभ्यास आपल्याला ज्ञान देतो तर खेळ आपल्याला जीवन जगायला शिकवतो. जीवनात यशस्वी, आनंदी आणि सक्षम बनायचे असेल तर या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. चला तर मग आपण अभ्यासातही पुढे जाऊया आणि खेळातही चमकूया. धन्यवाद.